भारतात HMPV व्हायरसचे 8 रुग्ण आढळले आहेत आणि त्यातच महाराष्ट्रात देखील आता HMPV व्हायरसने शिरकाव केला आहे। नागपूर शहरात 2 लहान मुलांना HMPV व्हायरसची बाधा झाली आहे। त्याच्यानंतर आता पुणे महानगरपालिका या व्हायरसच्या विरोधात अलर्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्यातलं नायडू रुग्णालय जे आहे, जे इन्फेक्शियस डिसीजसाठीचं असणारं महापालिकेचं रुग्णालय आहे, त्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आलेली आहे। हा विलगीकरण कक्ष नेहमीप्रमाणे इथेच असतो, पण याची येत्या काळात रुग्ण जर वाढले किंवा पुण्यात एखादा रुग्ण सापडला तर त्याचं विलगीकरण कसं करण्यात येईल या सगळ्या संदर्भाची तयारी आता या रुग्णालयाकडनं करण्यात येत आहे। साधारण 50 बेडची सोय आता करण्यात आली आहे। येत्या काळात ती वाढवल्या जाऊ शकते। या सगळ्या रुग्णालयाची कॅपॅसिटी प्रचंड मोठी आहे, 350 पर्यंतच्या बेडची ही कॅपॅसिटी आहे। मात्र सध्या कोणतेही रुग्ण आढळले नाहीये, त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या या सगळ्याची तयारी आता महापालिका करताना दिसतायत आणि अर्थातच नायडू रुग्णालयात करताना दिसतायत। माझ्यासोबत नायडू रुग्णालयाचे अधीक्षक आहेत सुधीर सर। सुधीर सर, काय नेमकी तुम्ही आता तयारी केली आहे? महापालिकेकडून नेमकं काय सांगण्यात आलंय? मी सर्वांना सांगू इच्छितो की हा जो काही आजार आहे हा 2001 मध्ये पहिल्यांदा आढळलेला आहे आणि हा आजार सौम्य स्वरूपाचा आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे। या आजाराची लक्षणे अतिशय सौम्य असतात। सर्दी, खोकला, अंगदुखी, सौम्य ताप ही या आजाराची लक्षणे आहेत। नायडू हॉस्पिटल म्हणून आमची जबाबदारी आहे की जेव्हा केव्हा देशामध्ये किंवा शहरामध्ये एखादा नवीन आजाराचा रुग्ण येणार असतो तर अशा रुग्णाला त्वरित विलगीकरण करून त्याच्यावर उपचार करून त्याला बरा करायचा असतो आणि हे करत असताना हा आजार इतरांना होऊ नये, स्टाफला होऊ नये आणि इतर जनमानसात पसरू नये अशी जबाबदारी आमच्यावर असते। पण आता महापालिकेकडनं तुम्हाला किती बेड्सची सध्या काही माहिती देण्यात आली आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे हा आजार तितका घातक नाही जेवढा कोरोना होता, त्यामुळे तुम्ही नेमकी काय पावलं उचलणार आहात? नायडू हॉस्पिटलमध्ये 50 ऑपरेशनल बेड्स आहेत। हे सगळे बेड्स ऑक्सिजनेटेड आहेत, ज्यांना आणि याच्यामध्ये 5 बेड ICUची पण सुविधा आहे। तर असं असताना कोणत्याही तीव्रतेचा रुग्ण आलाच तर आम्ही त्याला चांगली सेवा देऊ शकू। आपण जर बघितलं तर हा सगळा विलगीकरण जो कक्ष आहे तो आता सज्ज झाला आहे। जर पुण्यात कोरोनासारखी परिस्थिती सध्या तरी निर्माण होण्याची शक्यता नाही आहे, मात्र जर पुण्यात एखादा रुग्ण आढळला तर त्याला विलगीकरण या ठिकाणी करण्यात येऊ शकण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही आहे, काळजी करण्याची गरज आहे। महत्त्वाचं म्हणजे हा आजार कोरोनासारखा नाही आहे हे आम्ही वारंवार सांगतोय, मात्र आपण काळजी घेतलेली कधीही बरी असते असं अनेक डॉक्टरांचं किंवा तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे जर तुम्हाला बाहेर जात असाल किंवा अनेक ठिकाणी तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मास्क वापरायला सुरुवात करणं हाच यावरचा पहिला उपाय असणार आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।